चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. सुटका. डॉक्टर अनघा केसकर. कोपऱ्यावरच्या दुकानातून घेतलेला आईस्क्रीम कोन निरंजनने खाऊन संपवला. बाईकवर बसलेल्या अश्विनकडे पाहून तो मस्त हसला. बाबा चला, मम्मी आपली वाट पाहत असेल. आपण आजोबांकडे गेलो होतो हे मी तिला सांगणार नाही. आजोबांनी आईस्क्रीमसाठी पैसे दिले होते हे पण नाही सांगणार, प्रॉमिस. नाहीतर ती रागवेल. पालथ्या मुठीनं तोंड पुसत निरंजन म्हणाला. घरी जाण्याच्या कल्पनेनं अश्विनच्या अंगावर शिरशिरी आली. काय वाढवून ठेवलं असेल आपल्यापुढे कोण जाणे असा विचार त्याच्या मनात आला. त्यानं खिशातला रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला. कंगव्यानं केस मागे फिरवले. मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. रात्रीचे 8:30 वाजले होते. इतक्यात त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणारा विश्वास शुभाबरोबर घरी परतताना त्याला दिसला. चल बस लवकर बाईकवर, असं म्हणून अश्विननं बाईकला किक मारली. अश्विनच्या कमरेला निरंजनने मागून मिठी घातली तेव्हा अश्विनच्या मनात नेहमीप्रमाणे आनंदाच्या लहरी दौडायला लागल्या. मेन गेटमधून बाईक आत घेऊन विश्वासच्या जवळ जाऊन त्यानं बाईक थांबवली. हाय, अरे तुला डॉनची DVD हवी होती ना? मी आठवणीनं काढून ठेवली आहे यार. येतोस का आत्ता लगेच घ्यायला? देतो तुला. अरे येतो की. उद्या रविवार आहे, आज रात्रीच बघतो. आज पिक्चरचा मूड आहे मस्त. 2 दिवसात परत देतो तुला. टेक युअर ओन टाईम. मला काहीही घाई नाही आहे. मी चलते रे, फार उशीर करू नका, असं म्हणत शुभा पुढे निघाली. लॅच उघडून अश्विन घरात शिरला. त्याच्या मागोमाग निरंजन आणि विश्वासही आत आले. बाहेरच्या खोलीत भरपूर पसारा पडलेला होता. सोफ्यावरच्या कपड्यांचा ढीग उचलून आतल्या खोलीच्या दिशेने जाताना अश्विन म्हणाला, बैस रे, आतून आणून देतो तुला. मग खोलीच्या दारातूनच त्यानं निरंजनला सांगितलं, निरंजन, काकांना पाणी दे जरा. निरंजन जेमतेम स्वयंपाकघरात गेला असेल नसेल, तोच आतल्या खोलीतून ओ नो, नॉट अगेन असे अश्विनचे शब्द ऐकू आले. घाबऱ्या घाबऱ्या अश्विन आतल्या खोलीतून बाहेर आला. डोकं धरून सोफ्यावर कोसळला. त्याला घाम फुटला होता. चेहरा काहीतरी विचित्र झाला होता. त्याची ती अवस्था पाहून विश्वासला काही उलगडाच होईना. अरे काय झालं? तू इतका घाबरलायस का? अरे केतकी, केतकीनं. केतकीचं काय? तिला काही होतंय का? नाही, मला मला माहीत नाही. तिनं तिनं एवढं बोलून अश्विन हमसाहमसी रडायला लागला. पाण्याचं भांडं घेऊन आलेला निरंजन डोळे विस्फारून हे दृश्य पाहत राहिला. त्याच्या हातातलं भांडं पडलं. गालीच्या वर पाण्याचं थारोळं झालं. मम्मी, मम्मी अशी हाक मारत तो आतल्या खोलीकडे धावायला लागला. त्या तशा अवस्थेतही अश्विन ताडकन उठला आणि 2 ढांगात त्यानं निरंजनला हाताला धरून बाहेरच्या खोलीत खेचलं. विश्वास, विश्वास, विल यू प्लीज कॉल शुभा? लेट हर टेक हिम अपस्टेअर्स प्लीज यार. ओके ओके, नाहीतर मी नेऊ का त्याला वरती? नाही नको प्लीज, तू कुठेही जाऊ नकोस. हाय आय नीड यू यार. विश्वासनं मोबाईलवरून शुभाला बोलावून घेतलं. तिच्या प्रश्नांना उत्तरं न देता विश्वासनं हुंदके देणाऱ्या निरंजनला तिच्या ताब्यात दिलं आणि अक्षरशः दाराबाहेर ढकललं. ह्याच्या जेवणाबिवणाचं बघ, त्याला आपल्याकडेच आज झोपू दे. केतकीला बरं नाही आहे वाटतं. आय विल एक्सप्लेन यू लेटर, तू जा आत्तावर. त्यांना मार्गी लावून विश्वास परत येईपर्यंत अश्विन थोडा सावरला होता.
मी मी डॉक्टर काट्यांना फोन केला आहे. 5-10 मिनिटात ते पोचतील. केतकीनं अरे केतकीनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे बहुधा. काय सांगतोयस? अरे तुमचं काही भांडण झालं होतं का? मी बाबांकडे जातो म्हटलं की ती नेहमीच भडकायची रे. पण पण म्हणून असं काही करेल? डॉक्टर येईपर्यंत थांबायला वेळ आहे का आपल्या हातात? म्हणजे तिची अवस्था मला मला माहीत नाही. ॲम्ब्युलन्स बोलवायची का? तिला लगेच ट्रीटमेंट तरी मिळेल. ते दोघं आतल्या खोलीत गेले. अस्ताव्यस्त बिछाण्यावर केतकी निपचित पडली होती. डाव्या हाताखाली रक्ताचं थारोळं जमलं होतं. तोंडातून फेस आला होता. अंगावरचा गाऊन मांडीपर्यंत वर सरकला होता. अभावितपणे अश्विननं पुढे येऊन तिचा गाऊन खाली ओढला. आणखी कशाला तो हात लावणार इतक्यात विश्वासनं त्याला मागे खेचलं. नो, कशालाही हात लावू नकोस. पोलिसांना कळवायला हवं. खोलीच्या कोपऱ्यात केतकीचा मोबाईल पडला होता. तोही विश्वासनं त्याला उचलू दिला नाही. त्यानंतर विश्वासनं सगळ्याचा ताबाच घेतला. केतकीचा श्वास चालू असल्याचं लक्षण दिसत नव्हतं. तरीही त्याने डॉक्टर काटे येण्यापूर्वीच ॲम्ब्युलन्स बोलवली. केतकीच्या माहेरी फोन करून कळवणं जरुरीचं होतं. अश्विनच्या हातातला फोन घेऊन त्यानं तिकडचा नंबर लावून त्यांना इथल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देणं शक्य नव्हतं. जमेल तेवढं बोलून त्यानं फोन कट केला. पाटील मंडळी येण्यापूर्वी निरंजनला कुठेतरी पोचवलं पाहिजे, नाहीतर ते त्याला नेतील. जीवन मरणाचा प्रश्न असावा अशी तातडी अश्विनच्या बोलण्यात होती. कुणाला सांगू हे काम? तुझे भाऊ, बहीण, मेवणे? नाही, मी माझ्या चुलत भावाला सांगतो. त्याचं नाव राहुल. शुभाला म्हणावं राहुल खेरीज कुणाच्याही हाती त्याला सोपवू नकोस प्लीज. ठीक आहे, पण राहुलला लगेच येऊन निरंजनला न्यायला सांग. हे बघ, शुभाला या असल्या प्रसंगांची सवय नाही आहे. कोणी ताणून धरलं, धाकधपटशा दाखवल्या तर तिला किल्ला लढवता येणार नाही. ॲम्ब्युलन्स आणि काटे मागोमागच आले. ॲम्ब्युलन्स आल्यावर साहजिकच आसपासच्या घरातले लोक डोकावायला लागले. त्यामुळे विश्वासवर एकट्यावर पडलेली जबाबदारी विभागली गेली. ॲम्ब्युलन्समधून केतकीला न्यायची वेळ आलीच नाही. डॉक्टर काट्यांनी केतकीला तपासून ती मृत असल्याचं जाहीर केलं. तिनं मनगटावरच्या नसा कापल्या होत्या आणि झुरळ मारण्याच्या औषधाची बेगॉनची रिकामी बाटली शेजारी पडली होती. तिनं बेगॉन प्यायलं असावं यात शंका वाटत नव्हती. रक्तस्रावामुळे मरण आलं की विष प्यायल्याने हे पोस्टमॉर्टम केल्यावरच कळणं शक्य होतं. तिचा मृतदेह शासकीय इस्पितळात हलवावा लागला. आत्महत्येची केस असल्याने पोलिसांना बोलवणं, त्यांच्या हाती सर्व कारभार सोपवणं, आलिया भोगाशी सादर होणं आलं. राहुल केव्हा आला आणि केव्हा निरंजनला घेऊन गेला हेही अश्विनच्या लक्षात आलं नव्हतं. माईंच्या रडण्या भेकण्याचा आवाज कानावर आला. बापूंनी त्याच्या नावानं केलेला शिमगा ऐकला तरीही तो स्थितप्रज्ञासारखा बसून राहिला. आमच्या पोरीचा जीव घेतलास तो घेतलास. आता निरंजनला कुठे लपवलंयस हरामखोरा? त्याचंही वाटोळं व्हायच्या आधी त्याला आमच्या ताब्यात दे. या त्यांच्या शब्दाने मात्र तो तेवढ्यापुरता भानावर आला. अभावितपणे त्यानं विश्वासकडे पाहिलं. विश्वासनं डोळ्यांच्या इशाऱ्यानेच तो सुखरूप असल्याचं सुचवलं तेव्हा पुन्हा खांदे पाडून अश्विन ढिम्म बसून राहिला. घरात पोलिसांचा वावर सुरू होता. पोलिसांचे फोटोग्राफर फोटो काढत होते. इन्स्पेक्टर नेमाडे त्यांच्या टीम सकट जीपमधून उतरले. त्यांच्या हातातली छडी, बुटांचा आवाज आणि चटपटीत हालचालीच एखाद्याच्या मनात धाक निर्माण करायला पुरेशा होत्या. 6 फुटी उंच, कमावलेला देह, सावळा रंग, तरतरीत नाक, भेदक डोळे आणि दरारा निर्माण करणाऱ्या झुपकेदार मिशा. शोधक नजरेनं इकडे तिकडे पाहत ते घरात शिरले तेव्हा अश्विनच्या काळजात लक्क झालं. म्हणजे त्यांचा चेहरा उग्र किंवा रागीट नव्हता, पण हा अतिशय चलाख अधिकारी असावा असं त्यांच्याविषयी अश्विनचं पहिलं मत झालं. त्याला वाटलं या माणसाच्या नजरेतून काहीही सुटणं अशक्य आहे. अर्थात आपल्याला कुठे काय लपवायचं आहे कुणापासून? आपण कुठे काय केलंय वेडंवाकडं? पण तरी जरा सावधच राहिलं पाहिजे. कशाचे अर्थ काय काढतील ही पोलिसी मंडळी सांगता येत नाही.
आपण इनसंटली काहीतरी बोलून जायचो आणि हे खोदून खोदून विचारत राहायचे. जरुरीपेक्षा यांच्याशी जास्त न बोललेलंच बरं. बरं, आपण काही केलं नाही आहे तर आपली ही अवस्था. तर या बाबाला तोंड देताना खऱ्या गुन्हेगारांची पाचावर धारण बसत असणार. अनेक इंग्रजी मराठी रहस्यकथांमधून वाचलेल्या पोलिसी डोक्याच्या हकीकती उगीचच तेव्हा अश्विनला आठवायला लागल्या. नेमाड्यांनी घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली. खोलीतल्या वस्तू, फर्निचर, जमिनीवर पडलेला मोबाईल, झुरळाच्या औषधाची रिकामी बाटली, अगदी पलंगपोसावर पडलेल्या सुरकुत्यासुद्धा त्यांच्या नजरेतून निसटल्या नाहीत. फटाफट सूचना देऊन आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी कामाला लावलं. फोटोग्राफरना कुठून कसे फोटो घ्यायचे ते सांगितलं. खोलीच्या कोपऱ्यात पडलेला केतकीचा मोबाईल फोन त्यांनी ताब्यात घेतला. कितीतरी काळ अश्विन हरवला असा झाला होता. आपल्या आसपास काय चाललंय याचं त्याला नीट आकलन होत होतं की नाही हे सांगणं अवघड होतं. त्याच्यासमोर उभं राहत नेमाडे म्हणाले, झाली घटना फारच वाईट झाली. हे सगळं तुमच्यासाठी किती शॉकिंग असेल याची मला कल्पना आहे. तुम्हाला त्रास द्यायचं माझ्या जीवावर येतं आहे, पण इलाज नाही आहे. औपचारिक चौकशी करायलाच हवी. सौजन्य दाखवत नेमाडे बोलले तेव्हा त्यांच्या आवाजात सहानुभूती नव्हती, फक्त व्यावसायिक सभ्यता होती. बरोबर आहे, तुमचं काम तुम्हाला केलंच पाहिजे. मी खूप गोंधळलो आहे, पण मी तुम्हाला पूर्ण सहकार्य देईन. आय प्रॉमिस. आपल्याला जरा शांतपणे बोलावं लागेल. आपण असं करूयात, माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बोलूयात. तिथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. जणू काही अश्विनची संमती मिळवण्यासाठी त्यांनी आपली डावी भुवई उचलली. त्याची प्रतिक्रिया पाहण्यासाठी न थांबता ते दरवाजाच्या दिशेने निघाले सुद्धा. संमती देण्याशिवाय अश्विन पुढे पर्याय नव्हता हे दोघांनाही पक्क माहीत होतं. ऑफिसमध्ये गेल्या गेल्या नेमाड्यांनी दोघांसाठी कडक चहा मागवला. नाव, वय, शिक्षण, नोकरी वगैरे बाबत अश्विनची आणि केतकीची माहिती विचारून घेण्यापूर्वी दिलगिरी दाखवणारं एक स्मित त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. प्राथमिक माहिती लिहून होईस्तोवर चहा आला. आता अश्विन थोडा सैलावत चालला होता. सुरुवातीची धास्ती हळूहळू मावळायला लागली होती. डावी भुवई उचलून बोलायची नेमाड्यांची सवय आहे, त्यातून फारसा काही अर्थ काढायची जरूर नाही असं त्यानं ठरवून टाकलं. आता आपण कालच्या रात्रीच्या घटनेकडे वळूयात. काय काय कसं घडलं अगदी पहिल्यापासून ते तुम्ही मला सांगायचं आहे. तुम्ही घरात आलात तेव्हा तुम्हाला काय दिसलं? चहाचा ग्लास रिकामा करून अश्विननं जेमतेम खाली ठेवला असेल नसेल तोच नेमाड्यांनी विषयाला हात घातला. मी, निरंजन आणि विश्वास घरात आलो. विश्वास मला वाटेत भेटला होता. त्याला मी एक DVD द्यायची होती. आज शिरल्यावर तुम्ही दारावरची बेल नाही वाजवली? नाही, मी कधीच बेल वाजवत नाही. तशी जरूरच पडत नाही. माझ्याकडे आणि केतकीकडे नेहमी लॅचच्या किल्ल्या असतात. मी येतो तेव्हा कधी कधी ती बाहेर गेलेली असते किंवा कधी काही कामात असते. अश्विननं हे सांगितलं आणि मग त्याला चुटपुट लागली. आपण जरा ठरवल्यासारखं, पाठ केल्यासारखं बोलतोय की काय असं त्याच्या मनात आलं. पण नेमाड्यांना त्यात काही खटकल्यासारखं वाटलं नाही. ते सहजच म्हणाले, आय सी, गो अहेड. आज शिरल्यावर काय झालं ते तुम्ही सांगत होतात. अश्विननं मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला. आपण काहीच केलेलं नाहीये असं पुन्हा स्वतःला बजावलं. एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. बाहेरच्या खोलीत मी विश्वासला बसायला सांगितलं आणि मी आतल्या खोलीत गेलो. केतकी बिछाण्यात निजलेली होती. तिच्या डाव्या हातातून रक्त आलं होतं. तोंडातून फेस आला होता. ते पाहून मला धक्का बसला. केतकीचं वर्णन सांगताना अश्विनचा आवाज थरथरला. तोंडावरचे स्नायू ताठारल्यासारखे झाले. डोळ्यात पाणीही चमकलं. त्यांना तशा अवस्थेत पाहिल्यावर तुम्ही काय केलं? म्हणजे धक्का बसला म्हणून पॅनिक होऊन तुम्ही काही? मी काहीच केलं नाही. तसाच धावत बाहेर आलो. त्यांना उठवण्याचा, हाक मारण्याचा प्रयत्न नाही केलात? नाही म्हणजे ती स्वाभाविक प्रतिक्रिया व्हायला हवी होती ना. अश्विननं एक मिनिट विचार केला.
खरंच आपण केतकीला हाक का नाही मारली? मला काही सुचलंच नाही. मी खूप घाबरलो होतो. नर्वस झालो होतो. कारण कारण तिची पोस्ट चमत्कारिक होती. नैसर्गिक नव्हती. श्वास पण चालू नव्हता. श्वास चालू नाही हे तुमच्या लगेच लक्षात आलं? यू आर नॉट अ डॉक्टर, राईट? नाही, मी इंजिनियर आहे. श्वासाचं माझ्या नाही लक्षात आलं. विश्वासच्या आधी लक्षात आलं. ते कसं काय? ॲम्ब्युलन्स बोलवावी म्हणून त्यानं आधी फोन केला. त्यानंतर आम्ही नीट पाहिलं. कशाला हात लावलात? काही वस्तू हलवल्यात? नाही. का? त्या ऑलरेडी गेल्या आहेत अशी तुम्हाला शंका आली होती का? नाही. इनफॅक्ट मी केतकीचा गाऊन पायावरून वर गेला होता, तो खाली केला. तेव्हा विश्वासनं मला कशाला हात लावू नकोस असं सांगितलं. मग तुम्ही इतर कशालाही हात लावला नाहीत, राईट? पण आत काहीतरी विचित्र प्रकार झाला आहे हे विश्वासला कसं कळलं? तुम्ही त्याला बाहेरच्या खोलीत बसवलं होतं ना? हो. नेमकं कसं कसं आणि काय काय घडलं ते अश्विन आठवायला लागला. आता मी काय विचारतोय ते नीट लक्षात घ्या. त्यांना पाहिल्याबरोबर लगेच तुम्ही काय केलंत? माझं माझं डोकं गरगरायला लागलं. मी धावत येऊन बाहेरच्या खोलीतल्या सोफ्यावर धपकन बसलो. माझ्याकडे पाहिल्यावर विश्वासला काहीतरी बिघडलं अशी शंका आली. तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला काय झालंय म्हणून विचारलं. पण मी रडायलाच लागलो. पुढे निरंजन घाबरला आणि आतल्या खोलीत जायला निघाला. त्याला मी अडवलं. निरंजनच्या नजरेला काही पडू नये असं मला वाटलं. त्याआधी म्हणजे हे सगळं होईपर्यंत निरंजन कुठे होता? तो तो स्वयंपाकघरात गेला होता विश्वाससाठी पाणी आणायला. तो पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आला आणि त्याने मला तशा अवस्थेत पाहिलं. तुम्ही मुलाला चांगलं वळण लावलंय. अश्विननं प्रश्नांकित मुद्रेनं नेमाड्यांकडे बघितलं. घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्याचं. अश्विनच्या चेहऱ्यावरची नजर जराही ढळू न देता नेमाडे म्हणाले. अश्विन यावर काहीच बोलला नाही. समोर ठेवलेल्या पेल्यातलं एक घोट पाणी तो प्यायला आणि सांगू लागला. त्यानंतर मी डॉक्टर काट्यांना फोन केला. नाही, वेट. त्याआधी निरंजनला विश्वासच्या घरी नेऊन पोचवायला विश्वासला सांगितलं. पाहिजे तर तुम्ही विश्वासला विचारा. काहीतरी प्रश्न विचारता विचारता नेमाडे थांबले. हातातल्या कागदांवर त्यांनी काही नोंदी केल्या आणि विचारलं. डॉक्टर बोलवण्याआधी ॲम्ब्युलन्स का बोलवली नाहीत? आता अश्विनचा पेशन्स संपला. थोडासा चिडूनच तो म्हणाला, सांगितलं ना, मला सुचलं नाही. संध्याकाळी तुमचं दोघांचं काही भांडण झालं होतं? वादावादी झाली होती? हो. माझ्या बाबांची तब्येत बरी नसते. निरंजनला घेऊन मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी बाबांकडे गेलेलं केतकीला कधीच आवडायचं नाही. निरंजनला नेलेलं तर मुळीच चालायचं नाही. निरंजनला भेटायचं म्हणून बाबांनी कित्येक दिवस धोशा लावला होता. त्याला बाबांकडे नेण्यावरून आमची वादावादी झाली. पण मी तिचं ऐकलं नाही. केतकीनं हा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही कुठे होतात? तिनं केव्हा कसला प्रयत्न केला ते मला माहीत नाही. मी वाटेत असेन, नाहीतर बाबांकडे असेन. मला मला सांगता नाही यायचं. पण घरातून बाहेर पडण्यापासून घरी येईपर्यंत मी आयदर घरी किंवा वाटेवर होतो. बाकी कुठेही गेलो नाही. नेमाड्यांनी त्यांच्या वहीत काहीतरी लिहिलं. केतकीच्या सेलफोनवरचं कॉल रजिस्टर पाहत त्यांनी विचारलं, तुम्हाला त्यांचा पहिला फोन आला तेव्हा तुम्ही कुठे होतात? म्हणजे किती वाजता? 2:35 हा फोन 2 मिनिटं चालला होता. दुकानात होतो, हलवायाच्या. बाबांसाठी थोडी बर्फी घ्यायची होती. तेव्हा तुमचं काय बोलणं झालं? तिचं म्हणणं हेच की तू निरंजनला नेऊ नकोस, नेलंस तर परिणाम वाईट होतील वगैरे. परिणाम वाईट होतील म्हणजे नेमकं काय होईल हे त्यांनी सांगितलं होतं? नेमाड्यांचा हा प्रश्न ऐकून अश्विन खदखदून एकदम हसलाच.
त्याचं ते हसणं नेमाड्यांना अगदीच विचित्र वाटलं. त्यांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो भानावर आला. सॉरी इन्स्पेक्टर, मला तुमच्या प्रश्नाचं हसू आलं, कारण अशा धमक्या केतकी नेहमीच द्यायची. 8-8 दिवस अबोला, नाहीतर निरंजनवर राग, मला शिक्षा म्हणून त्याला मारहाण, नाहीतर स्वयंपाकाला सुट्टी, नाहीतर 15-15 दिवस जवळच येऊ द्यायचं नाही, अंगाला हात लावू द्यायचा नाही. यातलं काहीही ती करायची. मला जास्त मनस्ताप कशानं होईल ह्याचा अंदाज घेऊन ती तिची खेळी खेळायची. अच्छा, म्हणजे त्यांच्या त्या बोलण्याकडे म्हणून तुम्ही सिरियसली पाहिलं नाहीत असंच ना? पुन्हा 2:55ला एक फोन आलाय. तेव्हा काय बोलणं झालं? हा कॉल चांगला 25 मिनिटं चालला होता. पुन्हा पुन्हा तेच बोलणं चालायचं आमचं. लग्न ठरल्यापासून तिला माझ्या आईवडिलांनी कसं चांगलं वागवलं नाही असा तिचा आरोप होता. जरा काही भांडण झालं की मागचं काही बाही उकरून काढायची तिला सवयच होती. मग माझंही डोकं तापायचं. मीही तिला वाटेल ते बोलायचो. मला काय माहीत की ती असं काही करेल. का? पूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला होता? अश्विन चमकला. थोड्याच वेळात पोलिसांनी बरीच माहिती काढलेली दिसतीये. मला आणि आईबाबांना पोलीस चौकीवर नेलेलंही ह्यांना ठाऊक असेल. त्याच्या मनात क्षणभर विचार आला. हो, पण त्यावेळची गोष्ट निराळी होती. आम्ही आईबाबांबरोबर एकत्र राहत होतो. तिला वेगळं बिऱ्हाड करायची इच्छा होती, पण मला बाबा आईंना सोडून जायचं नव्हतं. म्हणून ती असले टँट्रम्स करायची. आता सगळं तिच्या मनासारखं झालंय. त्यावेळीही त्यांनी झुरळाचं औषध प्यायलं होतं का? तुम्हाला माहीत असेलच की. तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता ही बातमी काढलीत ना? मग औषध नव्हती प्यायली. ब्लेडनं मनगटावरच्या शिरा कापायचा प्रयत्न केला होता तिनं. अश्विनचा स्वतःवरचा ताबा सुटतोय, तो चिडतोय याची दोघांनाही जाणीव झाली. असं. मग तेव्हा तुम्ही काय केलं? तिच्या जखमेवर मलमपट्टी केली. जखम वरवरची होती, फारसं रक्त आलं नव्हतं. पण तरीही नंतर मी तिला डॉक्टरांकडे नेलं. तिनं मात्र माझ्याविरुद्ध आणि माझ्या आईवडिलांविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. आत्तापर्यंत आवरून धरलेल्या भावना आता अश्विनला अनावर झाल्या. त्याचा चेहरा पिळवटून निघाल्यासारखा झाला. डोळ्यात पाणी चमकू लागलं. म्हणजे त्यांनी जाणून बुजून वरवरची जखम करून घेऊन तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलं असं म्हणायचंय का तुम्हाला? डोंट पुट वर्ड्स इन माय माउथ. मी असं म्हटलं नाहीये. नेमाड्यांनी पुन्हा त्यांच्या टाचणात काहीतरी खरडलं. त्यानंतर तुम्ही वेगळं बिऱ्हाड थाटलं असंच ना? आईबाबांनी हाय खाल्ली. आमच्या खानदानात हे असले तमाशे कोणी केले नव्हते. केतकीला सोडायची माझी तयारी नव्हती. आमचं लव्ह मॅरेज होतं. पण आईबाबांनाही सोडून जायचं जीवावर आलं होतं. त्यांनी माझ्यासाठी फार केलंय. हालाकीचे दिवस पाहिलेत. पण आमच्याबरोबर राहायची आईबाबांची तयारी नव्हती. केतकीला तर ते दोघे नजरेसमोरही नको होते. म्हणून मग ठीक आहे. पुन्हा आपण कालच्या दिवसाकडे वळू. या 2:52च्या फोनच्या वेळी तुम्ही कुठे होतात? बाबांच्या घरी. कामाचा फोन आहे असं सांगून मी बाहेरच्या वरंड्यात बोलायला गेलो. या फोनवरून नंतरही तुम्हाला फोन गेल्याची नोंद आहे. 3:20 3:23 3:37ला पुन्हा फोन गेले होते. ड्युरेशन कमी होतं, पण तुम्ही फोन रिसीव्ह केले होते. तेव्हा नेमकं काय झालं? अश्विनने आठवण्याचा प्रयत्न केला. त्यानं डोळे मिटले. मनातल्या मनात काहीतरी आठवल्यासारखी त्याची मान 2दा नकारार्थी हलली. त्याने डोळे उघडले आणि सांगितलं, वेगळं काहीच झालं नाही. त्याच मुद्द्यावरून वाद. बस? तेव्हा त्यांनी त्यांचा आत्महत्या करायचा इरादा बोलून दाखवला होता? नीट आठवून सांगा. एक क्षणभरच अश्विननं नजरभेट टाळली असं नेमाड्यांना वाटलं. पण लगेच स्थिर नजरेनं नेमाड्यांच्या नजरेला नजर भिडवत तो म्हणाला, नाही, तिनं तसं काहीच म्हटलं नाही.
तिचं बोलणं ऐकण्याच्या मूडमध्ये मीही नव्हतो. वेगळं काही बोलायचं नसेल तर मला काहीच ऐकायचं नाही आहे असं सांगून मी फोन कट केला. त्यानंतर त्यानंतर स्विच ऑफ करून टाकला. म्हणजे त्यांच्या मनात असं काही चाललंय याची तुम्हाला अजिबात कल्पना नव्हती असं म्हणायचं आहे तुम्हाला. त्यानंतरच्या 10-15 मिनिटात 6-7 कॉल्स केल्याची नोंद आहे त्यांच्या फोनवर. कसली तरी अर्जन्सी असल्यासारखं. गिरमिटाने एखाद्या वस्तूला भोग पाडावं तशी आपली धारदार नजर रोखत नेमाड्यांनी प्रश्न विचारला. मला कशी कल्पना येणार त्याची? मी माझा फोन बंदच ठेवला होता. तुम्हाला विश्वास कुठे भेटला? फोनचा विषय अर्धवट सोडून नेमाड्यांनी एकदम पलटी खात विश्वासचा विषय काढला. कॉलनीच्या दारातून आत शिरल्यावर कंपाऊंडमध्येच भेटला. आय सी. नेमाड्यांच्या या प्रश्नार्थक सुरावरून त्यांच्या मनाचा अंदाज लागत नव्हता. आता अश्विन गोंधळला होता. नेमकं काय आणि का विचारलं जातंय हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. आत्महत्येची क्लिअर केस असताना आपल्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं उलट तपासणी का करतायत हे त्याला कळत नव्हतं. त्याने खिशातून रुमाल काढला आणि तोंडावरचा घाम पुसला. मी एक विचारू? मला हे असे प्रश्न तुम्ही का विचारताय? तिनं अतिरेकी पाऊल उचललं यात माझा काय दोष आहे? रुटीन. आम्हाला सर्व चौकशी करावीच लागते. शिवाय तुमच्या सासऱ्यांनी चौकीत येऊन तुमच्याविषयी संशय व्यक्त केलाय. पत्नीनं काही वर्षांपूर्वी केलेली तक्रार तुम्हीही कबूल केलेलीच आहे. त्यामुळे इन्स्पेक्टर, मी तिला काहीही केलेलं नाही आहे. तुमच्या आजारी वडिलांनी नातवाला भेटायची इच्छा व्यक्त केली असती तर तुम्ही काय केलं असतं? नेलंच असतं ना तुमच्या मुलाला वडिलांकडे. तुमचा माझ्यावर काही संशय असेल तर तुम्ही निरंजनला विचारा. तो सगळा वेळ माझ्याबरोबरच होता. नाही पण नको, मला त्याला यात ओढायचं नाही आहे. रिलॅक्स. आय नो. शक्यतो मी त्या छोट्या मुलाला यात ओढणार नाही. हे बघा, मी फक्त माझं काम करतोय. तुमच्यावर कोणताही आरोप आम्ही ठेवलेला नाही आहे अजून तरी. तुम्हाला फक्त तपशील विचारतोय. ओके? सो रिलॅक्स. तुम्ही घरी केव्हा आलात? रात्री 8:15-8:30 वाजता. कदाचित 5-10 मिनटं इकडे तिकडे होतील. विश्वास किंवा शुभा कदाचित नक्की वेळ सांगू शकतील. तुमचे वडील पाषाणला राहतात. मोटर बाईकवरून तिथून इथे बिब्बेवाडीला यायला तुम्हाला साधारण किती वेळ लागतो? नॉर्मली गर्दी नसेल तर जास्तीत जास्त 1 तास. तुम्ही पाषाणहून काल इकडे यायला किती वाजता निघालात? निरंजन पोगो किंवा कार्टून शो काहीतरी पाहत होता. तो संपल्यावर 5-1 मिनिटात आम्ही निघालो. म्हणजे 5:45 वाजले असतील. काल खूप गर्दी होती का? नाही, तुम्हाला 1.25 तास लागलेत. 5:45 म्हणजे गर्दी असणारच ना. वाटेत एक मिरवणूक लागली. शिवाय निरंजनला आईस्क्रीम खायला घातलं. त्यात थोडा वेळ गेला. कुठे? नाही म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये बसून असं नाही. आईस्क्रीमचा कोन विकत घेतला आणि रस्त्यातच उभा राहून त्यानं तो खाल्ला. कोणत्या भागात होता तुम्ही त्यावेळी? बिब्बेवाडीलाच. घराजवळच्या आमच्या नेहमीच्या घाटगे सुपर मार्केटमधून आईस्क्रीम घेतलं. बाबांनी निरंजनला त्यासाठी पैसे दिले होते. घराच्या इतकं जवळ आल्यावर घरी येऊन आईस्क्रीम का नाही खाल्लं? हा नेमाड्या चक्क भोचकपणा करतोय. अरे साल्या, माझा मुलगा कुठेही उभा राहून आईस्क्रीम खाईल. तुला काय करायचंय? म्हणे घरी जाऊन का नाही खाल्लं? त्यानं काय फरक पडतो? घरी आल्यावर केतकीनं जीव हैराण केला असता माझा आणि निरंजनचाही. त्याआधी त्याच्या पोटात काहीतरी जावं म्हणून. हायला, मी शांतपणे उत्तरं देतोय म्हणून उगाच काहीही प्रश्न विचारताय का? उत्तरं देताय हे माझ्यावर उपकार नाही आहेत. उद्या कोर्टात याच्यापेक्षा जास्त उलट तपासण्या होतील ना, तेव्हा सरळ याल. कोर्टात उलट तपासणी? हिनं आत्महत्या केली म्हणून? इन्स्पेक्टर, आय एम सॉरी. माझं डोकं सणकलं.
आईस्क्रीम खायला तुम्ही निरंजनला घेऊन जिथे उभा होतात तिथून तुम्हाला कॉलनीचं गेट दिसत होतं का? घाडगे सुपरमार्केट कॉलनीच्या तिरपं आहे. म्हणजे तिथून तुम्हाला गेट दिसू शकतं, राईट? हो. म्हणजे तुम्हाला विश्वास कॉलनीत शिरताना दिसला होता? नाही. म्हणजे माझं लक्ष नव्हतं. इज इट सो इम्पॉर्टंट? पण समजा लक्ष असतं तर तिथून दिसू शकलं असतं. हो, पण मला दिसलं नव्हतं. तुम्हाला विश्वास दिसला होता की नव्हता हे काही इतकं महत्त्वाचं नाही आहे ना. देन वाय आर यू इन्सिस्टिंग की तो दिसलाच नाही? आय एम नॉट इन्सिस्टिंग. पण मी सत्य काय ते सांगतोय, दॅट्स ऑल. ही प्रश्नोत्तरं चालू असताना नेमाड्यांना कुणाचा तरी फोन आला आणि तातडीनं जावं लागलं. म्हणून मग त्या दिवशीचं सत्र तिथेच संपलं. पुन्हा एकदा भेटून उरलेली माहिती घेऊ असं सांगून नेमाडे गेले. अस्वस्थ मनानं अश्विनही घरी परतला. आता आणखी माहिती देण्यासारखं राहिलंच काय होतं? डॉक्टर काट्यांशी बोलून नेमाड्यांना पुढची माहिती घेता आली असती. विश्वासनं आणि त्यानं ॲम्ब्युलन्स बोलवली होती, पण ती येण्यापूर्वीच केतकी या जगात आता राहिलेली नाही हे काट्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी ताबा घेतला होता आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं. रिपीट. त्यानंतर पोलिसांनी ताबा घेतला होता आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला नेलं होतं. हा माणूस आपल्याला उगाचच घाबरवतोय. त्याला कसली शंका येते का? कसली? बापूंनी नेमकी काय तक्रार केली आहे माझ्या विरुद्ध? 2 दिवसांनी नेमाडे अटक वॉरंट घेऊन आले तेव्हा अश्विन वैतागला. आत्महत्येची क्लिअर कट केस असताना हे मला अटक कसं करू शकतात? खरं तर आत्महत्या हा गुन्हा आहे. पण जर ती करताना माणूस मेलच तर गुन्ह्याला कोण कशी शिक्षा करणार? आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला पकडून न्यायचं हा कुठला न्याय? मला जे माहीत होतं ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. केतकीनं आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा मी तिच्या जवळपासही नव्हतो, तुम्हाला माहिती आहे. तरी कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही मला असं अटक नाही करू शकत. हे बघा, माझ्याकडे अटक वॉरंट आहे. तुमच्या सासऱ्यांनी तुमच्या विरुद्ध जबर संशय व्यक्त केलाय. तुम्हीच तिला आत्महत्येला प्रवृत्त केलत, भाग पाडलत असं त्यांचं म्हणणं आहे. हे असं खोटं नाटं नाही सांगू शकत. काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काय सांगितलं ते मला माहिती आहे. काय झालं ते नाही. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही पोलीस चौकीवर आल्यावर सांगा. मीही यापेक्षा जास्त आत्ता काही सांगू शकत नाही. मला प्लीज माझं काम करू द्या. आणखी एक गोष्ट, तुम्हाला वकील नेमता येईल. तुम्ही जे काही बोलाल ते तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणून आम्ही वापरू शकतो. पाहिजे तर तुम्ही आत्ताही फोन करू शकता. पोलीस अधिकारी आपल्या आवाजात जेवढं सौजन्य आणू शकतो तेवढं आणून नेमाडे म्हणाले. अश्विनला कोणी वकील माहीत नव्हता. आजवर तशी गरजच पडली नव्हती. कुणाला विचारावं हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. 4 चौघात शोभा करून घेण्यापेक्षा गेलेलं बरं असा विचार करून तो मुकाट्यानं नेमाड्यांबरोबर निघाला. घरात होते तेवढे पैसे आणि मोबाईल घ्यायला मात्र तो विसरला नाही. जे होऊ नये ते झालं होतं. बाबांच्या कानावर या गोष्टी जाणं आता अटळ होतं. त्यानं राहुलला फोन लावला आणि निरंजनची चौकशी केली. राहुलच्या घरी निरंजन ठीक होता हे ऐकून अश्विनला थोडा दिलासा मिळाला. मग त्यानं स्वतःच्या अटकेची बातमी सांगितली. राहुलशी बोलताना त्याच्या डोळ्यांसमोर राणेंचा चेहरा आला. त्यांच्या कुठे कुठे ओळखी आहेत. राहुल, माझ्या ऑफिसमधल्या राण्यांना प्लीज फोन कर आणि इकडे काय घडलंय ते सांग. पुढे काय कसं करायचं आहे ते त्यांना कळेल. मी त्यांचा फोन नंबर तुला SMS करतो. हे बघ, बाबांच्या कानांवर हे आत्ता जाऊ देऊ नकोस. एवढं बोलून त्यानं फोन बंद केला. पटकन राण्यांचा नंबर SMS केला. नेमाड्यांचं अश्विनच्या बोलण्याकडे लक्ष आहे नाहीसं दिसत होतं, पण तरी त्यांचे कान आपलं बोलणं टिपत असणार याची अश्विनला पूर्ण खात्री होती. चौकीवर आल्यावर पुन्हा पोलिसांच्या पहिल्यापासून चौकशा सुरू झाल्या. मागच्या वेळेसारखं यावेळी सौजन्य दाखवण्याचे सोपस्कार नेमाड्यांनी केले नाहीत. त्यांच्या हाताखालच्या स्टाफला खड्या आवाजात काही ऑर्डर्स सोडून ते अश्विनकडे वळले. आज आपण आरोपी आणि संभाव्य गुन्हेगार आहोत हेच त्यातून त्यांना अश्विनला दाखवून द्यायचं होतं. बापूंच्या सांगण्यावरून हे काय माझ्यावर खुनाचा आरोप ठेवणार आहेत? अरे पण
केतकीतनं प्रयत्न केला तेव्हा मी घरापासून किती दूर होतो. प्रश्नोत्तरांना सुरुवात करण्यापूर्वी नेमाड्यांच्या असिस्टंटनं अश्विनच्या हाताच्या बोटाचे ठसे घेतले. नंतर प्रश्नांच्या फायरी सुरू झाल्या. अश्विन उत्तरं देत होता, पण त्याच्या मनात आलं तेच तेच विचारायचा आणि ऐकण्याचा नेमाड्यांना कंटाळा कसा येत नाही. तुम्ही घरी किती वाजता पोहोचला? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. तुम्ही नोंदी करून घेतल्या आहेत. मग पुन्हा पुन्हा का विचारताय? उत्तरं द्यायची. मला प्रश्न विचारायचे नाहीत. अर्ध्या पाऊण तासानं राहुल राण्यांना आणि एका वकिलाला घेऊन घाईघाईनं येताना दिसला. आल्या आल्या राण्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला. हे ॲडव्होकेट आव्हाड, हे अश्विनची केस लढवतील, राण्यांनी नेमाड्यांना सांगितलं. आव्हाड आणि नेमाडे एकमेकांना ओळखत होते. राहुलनं जामीन भरायची तयारी दाखवल्यावर फारशी अडचण आली नाही. मात्र त्यापूर्वी नेमाड्यांनी उरलेले प्रश्न विचारून घेतले. नंतर आव्हाडांशी बोलताना काय काय झालं ते नेमाड्यांनी त्यांना सांगितलं. पाटील मंडळींनी जोरदार तक्रार नोंदवली होती. त्यांच्या कुठल्याशा राजकारणी मामाची ओळख सांगून पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्नही केला होता. अश्विननं केतकीचं जगणं हराम केलं होतं. तो तिच्याशी भांडण करायचा, तिच्या अंगावर हात टाकायचा, तिला नेहमीच मर जा म्हणायचा, इत्यादी इत्यादी. माई पाटलांचं, केतकीच्या आईचं म्हणणं अश्विननंच तिला मारलं आणि आत्महत्येचा देखावा निर्माण केला. पोलिसांपाशी पाटील कंपनीनं बरीच बडबड केली होती. शेवटी पाटलांच्या वकिलानं पत्नीला आत्महत्येला उद्युक्त केल्याची FIR अश्विन विरुद्ध नोंदवली होती. ॲडव्होकेट आव्हाडांबरोबर अश्विन कोर्टात पोचला. कोर्टात फारशी गर्दी नव्हती हे पाहून त्याला हायसं वाटलं. तिसऱ्या रांगेत राहुल आणि राणे बसले होते. राण्यांनी त्याच्याकडे पाहून आत्मविश्वासाला पोषक असं स्मित केलं. राहुलनं अंगठा वर करून धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पुढच्या रांगेत माई, बापू आणि पाटलांकडची 2-5 मंडळी बसली होती. माईंनी अश्विनकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि बापूंच्या कानाला लागून त्या काहीतरी बोलल्या. इतक्यात न्यायाधीश महाराज आल्याची घोषणा झाली आणि उपस्थित लोक उठून उभे राहिले. ॲडव्होकेट मांडके 50शीचे असावेत. त्यांचे करडे पांढरे केस त्यांच्या रुबाबात भर घालत होते. डोळ्यावरचा जाड फ्रेमचा चष्माही त्यांना शोभून दिसत होता. सावळ्या वर्णावर त्यांचे पिंगट घारवट डोळे जास्त भेदक दिसत होते. सरकारी वकील म्हणून त्यांनी अश्विन विरुद्धची केस सादर करायला सुरुवात केली. या महिन्याच्या 17 तारखेला पोलिसांना शेळके यांच्या बेबेवाडीच्या फ्लॅटमध्ये बोलवण्यात आलं. पोलीस तिथे पोहोचेपर्यंत केतकी शेळके यांना मृत्यू आला होता. केतकीची त्यावेळची अवस्था, तिच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बेगॉन प्यायल्यामुळे मृत्यू झाला असा आहे. मयत केतकी शेळके आणि आरोपी अश्विन शेळके यांच्यामध्ये वैवाहिक मतभेद होते. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीही त्या दोघांमध्ये भांडण वादावादी झाली होती. सकृत दर्शनी ही आत्महत्येची केस आहे. पण खरंच ती आत्महत्या आहे का? केतकीच्या आईवडिलांनी याविषयी शंका घेतली आहे. आरोपी अश्विनच्या सांगण्याप्रमाणे घटना घडली त्यावेळी तो घटनास्थळी नव्हता. पण खरंच तो तिथे नव्हता का? नसला तर कुठे होता? नेमकं त्या दिवशी काय झालं? जर ही आत्महत्या असेल तर त्यासाठी अश्विनने केतकीला उद्युक्त केलं का? या गोष्टी शोधायला हव्यात हे त्यांनी सांगितलं आणि आपले साक्षीदार बोलवायला सुरुवात केली. सर्वात प्रथम इन्स्पेक्टर नेमाडे यांची साक्ष काढली गेली. ते घटनास्थळी पोचले तेव्हा त्यांना तिथे काय काय दिसलं हे त्यांनी तपशीलवार सांगितलं. फोटोग्राफरने त्यावेळी तिथल्या प्रसंगांचे काढलेले फोटो त्यांनी कोर्टाला सादर केले. ज्या डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केलं होतं त्या डॉक्टर रांगणेकरांची साक्ष जरा जास्त लांबली. मयत स्त्रीने मनगटावरच्या नसा कापल्या होत्या आणि बेगॉनची पूर्ण बाटलीही प्यायली होती. त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण कोणतं ते डॉक्टरांनी कसं ठरवलं, त्यासाठी कोणती तंत्र वापरली इत्यादी तपशील त्यांनी सांगितला. मृत्यू येण्याइतका खूप रक्तस्राव झाला नव्हता. त्या रक्ताचा नमुना तपासल्यानंतर त्यात बेगॉनचा अंश सापडला नव्हता. या अर्थी बेगॉन पोटात जाऊन त्याचा अंमल सुरू होण्याआधीच नसा कापल्या असाव्यात आणि मृत्यू विषप्राशनामुळेच झाला होता हा निष्कर्ष त्यांनी सांगितला. हे सांगताना मानवी शरीराची रचना, नसा कापल्यानंतर झालेल्या रक्तस्रावाचे प्रमाण, शरीरातल्या वेगवेगळ्या संस्थांवर होणारा विषाचा परिणाम असे अनेक तपशीलही त्यांच्या विवेचनात आले.
रक्तस्राव फारसा झाला नसल्यामुळे बेगॉन हेच मृत्यूचे प्रधान कारण असून नसा कापल्यामुळे मृत्यू तुलनेनं लवकर यायला मदत झाली असं मत त्यांनी दिलं. ॲडव्होकेट आव्हाडांनी त्यावर क्रॉस एक्झामिन करण्याचा हक्क बजावला. डॉक्टर, किती ml बेगॉन मयत स्त्रीच्या पोटात गेलं असावं? पोटातल्या अन्नाची तपासणी केल्यावर असं आढळलं की 500 ml बेगॉन पोटात गेलं असावं. एवढं बेगॉन पोटात गेल्यानंतर किती वेळानं मृत्यू येऊ शकतो? अगदी हेल्दी माणूस असेल तर 5.5-6 तास लागतात. आणि जर एखादी व्यक्ती कमजोर असेल तर त्याआधीच 4-4.5 तासात. मयत स्त्रीनं स्वतःच्या मनगटाच्या नसा कापल्या होत्या आणि त्यातून रक्तस्राव झाला होता. अशा परिस्थितीत बेगॉन प्यायल्यापासून मृत्यू यायला 4 तास किंवा कदाचित त्याहूनही कमी वेळ लागू शकेल. पण एक्झॅक्ट वेळ सांगता यायची नाही. डॉक्टर काट्यांनी त्यांच्या मृत्यूचं केलेलं निदान तुम्हाला कोणी सांगितलं होतं? हो, तसं बरोबर आलेल्या पोलिसांकडून हॉस्पिटल स्टाफला कळलं होतं, पण मी स्वतः तपासून खात्री केली होती. ॲम्ब्युलन्समधून जेव्हा केतकी शेळके या मयत स्त्रीचा मृतदेह तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा तुम्ही ड्युटीवर होतात? हो, माझी ड्युटी संपत आली होती, पण मी तिथेच होतो. तुम्ही त्यांना लगेच तपासलंत? हो. तेव्हा त्यांचा मृत्यू नुकताच झालेला होता? नीट आठवून सांगा, म्हणजे त्यांच्या देहाच्या तापमानावरून तुम्हाला त्याविषयी काही निदान सांगता येईल. त्यांचा मृत्यू होऊन फार काळ लोटला नव्हता, कारण तापमान 97.4 इतकं होतं. म्हणजे माझा अशील पाषाणच्या घरापासून म्हणजेच घटनास्थळापासून लांब असतानाच मयत स्त्रीनं विष प्यायलं आणि तो घरी पोचायच्या आत त्यांना मृत्यू आला असा यातून निष्कर्ष निघतो. प्रश्नाला उत्तर देण्यासाठी डॉक्टरांनी तोंड उघडलं इतक्यात ॲडव्होकेट मांडके ताडकन उठून उभे राहिले. त्याविषयी तज्ज्ञ म्हणून डॉक्टरांना मत देता येणार नाही, म्हणून मी या प्रश्नाला हरकत घेतो. न्यायाधीश महाराजांनी ती हरकत वाजवी ठरवली. ॲडव्होकेट आव्हाडांनी मान डोलावली, पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होतं. त्यांना जो मुद्दा न्यायाधीशांच्या आणि श्रोत्यांच्या लक्षात आणून द्यायचा होता तो त्यांनी आणून दिला होता. त्यांचं काम झालं होतं. बेगॉन पोटात जाण्याची वेळ तुम्हाला नक्की करता आली? हो. जेवणात खाण्यात आलेले पदार्थ माहिती आहेत. पोटातल्या अन्नाची पचनाची अवस्था लक्षात घेता जेवणानंतर 2 तास त्यांच्या पोटात विष गेलेलं असण्याची शक्यता नाही. त्याआधी बेगॉन पोटात गेलेलं असण्याची शक्यता किती टक्के आहे? माझ्या तपासणीनुसार 2 तास हा अंदाज 95.66% बरोबर आहे. अर्थात अगदी एक्झॅक्ट काही सांगता येत नाही. पण कोणत्याही परिस्थितीत जेवण झाल्या किंवा जेवणाआधी विष पोटात गेलेलं नाही आहे ह्याची तुम्हाला खात्री आहे? हो, 100%. डॉक्टर रांगणेकरांची उलट तपासणी संपल्याचं ॲडव्होकेट आव्हाडांनी जाहीर केलं आणि न्यायाधीशांकडे आपला मोहरा वळवला. माय लॉर्ड, माझा अशील अश्विन शेळके 17 तारखेला घरातून साधारणपणे 1:45च्या सुमाराला घराबाहेर पडला. त्याआधी त्या तिघांचं जेवण झालं होतं. अशिलाबरोबर त्याचा मुलगा निरंजन होता. त्यानंतर माझा अशील एकदम रात्री 8:30च्या सुमाराला त्याच्या घरी पोचला. त्या दरम्यान केव्हा तरी मयत स्त्रीने स्वतःच्या मनगटावरच्या नसा कापल्या आणि नंतर बेगॉन प्यायलं. या दोनही कृती घडल्या तेव्हा माझा अशील घटनास्थळापासून दूर होता हे आपण याआधीच पाहिलंय. त्यासाठी आणखी पुरावे मला सादर करता येतील. शेळके यांच्याकडे काम करणारी कामवाली, जेवण चालू असताना कुरिअर घेऊन आलेला कुरिअरवाला यांच्या साक्षी मला काढता येतील. पण त्यात कोर्टाचा वेळ वाया घालवावा असं मला वाटत नाही. म्हणून त्याचा या मृत्यूशी काहीही संबंध नाही आहे. त्यावर केलेले खुनाचे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आरोप बिनबुडाचे आणि आकसापोटी केलेले आहेत. ॲडव्होकेट आव्हाडांनी न्यायाधीशांकडे पाहून आपली बाजू मांडली. ॲडव्होकेट मांडके तत्परतेने उभे राहिले. या अगोदर अनेक वेळा आरोपीने आपल्या पत्नीला आत्महत्या करायला उद्युक्त केलं होतं असं मयत स्त्रीच्या आईवडिलांचा दावा आहे. पूर्वी एकदा आरोपीला पोलिसांनी चौकीवर बोलवून तंबीही दिली होती. पोलीस चौकीवर नेलं होतं ती फार जुनी गोष्ट आहे. त्याला आता 7 वर्ष होऊन गेली आहेत. त्यानंतर पती पत्नीत गंभीर स्वरूपाची भांडणं असल्याचा कुठलाही पुरावा नाही आहे. जर खरोखरच त्यांच्यात त्यानंतरही गंभीर वाद असते आणि मयत स्त्रीच्या आईवडिलांना तिच्या जीवाची एवढी काळजी वाटत होती तर त्यांनी तिला माहेरी का ठेवून घेतलं नाही? पती समवेत नांदायला का पाठवलं? यावर मांडके म्हणाले
की यासाठी त्यांना आणखी काही साक्षीदारांना पिंजऱ्यात बोलवावं लागेल. ठीक आहे, गो अहेड. आधी श्री पाटलांना आणि नंतर सौ पाटील यांना ॲडव्होकेट मांडक्यांनी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवलं. त्यांनी जावयाविरुद्ध भरपूर कांगावा केला. त्यानं केतकीचा मानसिक छळ केला. तिला तो अनेक वेळा मर जा, जीव दे म्हणजे मी सुटेन अशा अर्थाचं बोलायचा. जावई इतका वाईट होता तर केतकीने घटस्फोट का घेतला नाही किंवा तिला पाटलांनी आपल्या घरी माघारी का नेलं नाही या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी निरंजनचं कारण सांगितलं. निरंजनसाठीच केतकी मन मारून तिथे राहत होती असं त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं. उलट तपासणीसाठी ॲडव्होकेट आव्हाड सरसावले. 7 सालच्या मे महिन्यात आणि 8 सालच्या ऑक्टोबर महिन्यात केतकी पतीशी भांडून तुमच्या घरी आली होती. 2-2.5 महिने ती राहिली होती. ती परत आपल्या पतीकडे राहायला का गेली? या घटना 3-4 वर्षांपूर्वीच्या आहेत. या प्रश्नानं श्री पाटील गांगरल्यासारखे दिसले. त्यांनी असहाय्यपणे एकदा सौ पाटलांकडे आणि एकदा ॲडव्होकेट मांडक्यांकडे नजर टाकली. ओठांवरून जीभ फिरवून मग ते म्हणाले, ती भांडून आलीच नव्हती. असं? मग तुम्ही आत्ता तक्रार का करतात? कारण आम्हाला तसं ती वारंवार सांगायची. तरी तुम्ही गप्प राहिला होतात. की तुमची मुलगीच कांगावखोर आहे, भांडखोर आहे हे तुम्हालाही पटलं होतं. या प्रश्नाला उत्तर द्यायचं पाटलांनी टाळलं. ॲडव्होकेट आव्हाडांनीही प्रश्न ताणून धरला नाही. मग पाटील म्हणाले, ती आमच्याकडे माहेरपणाला आली होती. माहेरपण झाल्यावर ती आपल्या घरी परत गेली. ॲडव्होकेट आव्हाडांनी आपल्या खिशातून एक मोबाईल फोन काढला. इथे मयत स्त्रीने माझ्या अशिलाला केलेले जुने SMS आहेत. मी वाचून दाखवतो. मग त्यांनी काही SMS वाचून दाखवले. सुरुवातीला दिवसाकाठी 4-4 मेसेजेस तिने पाठवले होते. त्यांची भाषा भांडखोर होती. गो टू हेल. तू आणि तुझे आईबाप घाला हवा तो गोंधळ. म्हातारी फार. मी निरंजनची आई आहे. मला वाटेल त्याच्याकडेच मी त्याला पाठवीन. तू मला फोर्स करू शकत नाहीस. हे बघ, कायदा माझ्या बाजूने आहे. मलाच निरंजनची कस्टडी मिळेल. मग बस बोंबलत. तू पाषाणला त्याला घेऊन गेलेलं मला चालणार नाही. तू बोलवलंस तरी मी घरी परत येणार नाही. असे साधारण 15 मेसेजेस होते. नंतरच्या मेसेजेसमध्ये सूर बदलला होता. माहेरीही तिचं कुणाशीही पटत नव्हतं याचेच पुरावे होते ते. त्यातले काही मेसेजेस असे होते, काल बापूंचं आणि माझं कडकडून भांडण झालं. चालती हो म्हणाले. वहिनीची जीभ फार तिखट आहे. कुचकट बोलते. मी पण तिला खडसावलं. तुला ना माझी परवाच राहिली नाही आहे. तुझी ती शर्मिला फारच चिकटलेली वाटतीये. मी संध्याकाळी घरी पोचतीये. निरंजनला रोज अंडं लागतं. येताना भाजी आणि अंडी घेऊन ये. हे मेसेजेस ऐकल्यावर पाटलांची बोलती बंद झाली. या मेसेजेसचा एक प्रिंटआउट ॲडव्होकेट आव्हाडांनी न्यायाधीश महाराजांसमोर ठेवला. न्यायाधीशांनी मोबाईलही मागून घेतला आणि खात्री करून घेतली. यावरून असं सिद्ध होतंय की मयत स्त्रीचं तिच्या जन्मदात्या आईवडिलांशीही पटत नव्हतं. तिथे तिची भांडणं होत असत आणि तशी झाली की ती माझ्या आशिलाकडे परत येत असे. म्हणून पाटील दाम्पत्याने केलेल्या तक्रारी केवळ माझ्या आशिलाला त्रास देण्याच्या हेतूने केलेल्या आहेत. नंतर ॲडव्होकेट मांडक्यांनी अश्विनच्या शेजारच्या फ्लॅटमधल्या घांगुर्ड्यांना आणि त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या विश्वास रेळे यांना साक्षीसाठी बोलवलं. दोन्ही साक्षीदार साक्ष द्यायला उत्सुक नव्हते हे त्यांच्या देहबोलीवरून लगेच लक्षात येत होतं. केतकी आणि अश्विन यांच्यात मधूनमधून वाद होत असत. कधीकधी घराबाहेरही त्यांच्या भांडणाचे आवाज येत असत असं दोघांनीही मान्य केलं. पण त्यांच्या तोंडून हे वदवून घेताना ॲडव्होकेट मांडक्यांना भरपूर प्रश्न विचारावे लागले. बरेचदा अश्विन केतकी मोटरसायकलवरून फिरायला जात, पिक्चरला जात हेही त्यांनी सांगितलं. विश्वास रेळे साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून उतरले. एवढ्यात ॲडव्होकेट मांडक्यांपाशी येऊन इन्स्पेक्टर नेमाडे काहीतरी कुजबुजले. दोघांची काही वेळ बातचीत झाली. मग ॲडव्होकेट मांडक्यांनी अश्विनला साक्षीसाठी पाचारण केलं. मगाशी माझ्या वकील बंधूंनी, ॲडव्होकेट आव्हाडांनी तुमच्या सेलफोनमध्ये सेव्ह केलेले 8 सालचे मेसेजेस कोर्टापुढे सादर केले. ते तुम्हाला मयत स्त्रीने केव्हा पाठवले होते?
एक्झॅक्ट डेट सांगता येणार नाही, पण 8 साली ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ते पाठवले होते. तुम्ही दिवसाला एकूण किती SMS करता? म्हणजे केतकीला? नाही, कुण्या अमक्याला असं नाही. एकूण किती मेसेजेस करता? 7-8, कधी 10-12? ते सगळे तुम्ही नेहमी सेव्ह करता? नाही, काही महत्त्वाचे तेवढे सेव्ह करतो. मग हे मेसेजेस जपून ठेवणे इतके महत्त्वाचे आहेत? ते तुम्ही अजूनही का जपून ठेवलेत? अश्विनच्या चेहऱ्यावर हसू आलं. पुढच्या भांडणाच्या वेळी उपयोगी पडतात म्हणून. पण हे मेसेजेस 2.5-3 वर्षांपूर्वीचे आहेत. या अशा वेळी कोर्टात पुरावा म्हणून ते सादर करायला उपयोगी पडतील म्हणून तर ते मुद्दाम सेव्ह करून ठेवले नव्हते ना? नीट आठवून सांगा. ॲडव्होकेट मांडक्यांनी अश्विनवर चक्क स्वतःच्या बचावासाठी पुरावा तयार केल्याचा आरोप केला होता. म्हणजे हा सर्व पूर्वनियोजित कट होता असंच त्यांना पुढे सिद्ध करायचं होतं हे उघड होतं. आता ॲडव्होकेट आव्हाड हरकतीचा मुद्दा उपस्थित करणार अशा अपेक्षेनं न्यायाधीशांनी आणि ॲडव्होकेट मांडक्यांनी त्यांच्याकडे पाहिलं, पण आव्हाडांनी हरकत नोंदवली नाही. नाही, मला आठवायची गरज नाही. हा मोबाईल सध्या नुसताच पडू नये. गेली 2.5 वर्ष तो कोणीच वापरला नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरचे मेसेजेस डिलीट करायची वेळच आली नाही, एवढंच. ॲडव्होकेट मांडक्यांचा बेत त्यांच्यावरच उलटला होता. त्यांनी कपाळावरचा घाम पुसला, डोळ्यावरचा चष्मा काढून रुमालाने पुसला. आय सी. आता आपण प्रत्यक्ष घटनेच्या दिवसाकडे वळू. असं म्हणून त्यांनी इन्स्पेक्टर नेमाड्यांप्रमाणेच अश्विनच्या त्या दिवशीच्या वेळापत्रकाविषयी तपशिलात जाऊन प्रश्न विचारले. अश्विननं तीच उत्तरं दिली. 2:35ला तुमच्या पत्नीने तुम्हाला पहिला फोन केला होता. तेव्हा तुमची वादावादी झाली होती असं तुम्ही सांगितलं. तेव्हा त्यांनी त्यांचा आत्महत्या करायचा इरादा बोलून दाखवला होता? नाही. निरंजनला तिकडे नेलं तर परिणाम वाईट होतील या शब्दात तुमच्या पत्नीनं त्याच फोनमध्ये बजावलं होतं असं इन्स्पेक्टर नेमाड्यांना दिलेल्या साक्षीत तुम्ही म्हटलंय. हो, मी तसं सांगितलं होतं आणि ते खरंही आहे. पण असं म्हटलं म्हणजे ती लगेच आत्महत्येचा प्रयत्न करेल असं मला वाटलं नव्हतं, हेही मी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी 10 फोन केल्याची नोंद आहे. त्यातल्या किमान 3-4 फोनवर तुमचं थोड्या वेळासाठी का होईना संभाषण झालं होतं. त्यातल्या एकाही फोनमध्ये त्यांनी असं सुचवलं नाही? यावेळी या प्रश्नासाठी अश्विनच्या मनाची तयारी झाली होती. जराही डळमळीत न होता त्यानं म्हटलं, नाही. ती त्याच मुद्द्यांवरून सारखी भांडत राहिली. सॉरी ॲडव्होकेट साहेब, पण तुमचं लग्न झालं नाही आहे का? की तुम्हा नवरा बायकोमध्ये भांडणच होत नाहीत? नवरा बायको कसे भांडतात हे तुम्हाला माहीतच नाही आहे का? कोर्टात जोरदार हाशा पिकला. मेजावर लाकडी हातोडा ठेवून न्यायाधीश महाराजांनी सर्वांना गप्प केलं. प्रश्न मी विचारणार, तुम्ही फक्त उत्तरं द्यायची. मला प्रतिप्रश्न करायचा नाही. सॉरी, आपलं चुकलंच असं कृत्रिमपणे भासवत अश्विन म्हणाला. दॅट्स राईट, यू बेटर बी. 3:37 ते 3:49च्या दरम्यान 7 कॉल्स केल्याची नोंद आहे त्यांच्या फोनवर. त्यातला एकही तुम्ही उचलला नाहीत. काहीतरी इमर्जन्सी असेल असं नाही आलं तुमच्या मनात? माझ्या बाबांचं वय 67. गेली 2 वर्ष ते कॅन्सर पेशंट आहेत. त्यांनी नातवाला भेटायचा ध्यास घेतला होता. हिचा हट्ट निरंजनला तिकडे नेऊ नको असा होता. म्हातारा काही एवढ्यात मरत नाही असं ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. आणि म्हणून मग मी फोन स्विच ऑफ केला. माझं डोकं तापलं होतं. इतक्यात ॲडव्होकेट आव्हाड उठून उभे राहिले. या संबंधातला आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे. त्यांनी न्यायाधीशांकडे परवानगी मागितली. न्यायाधीश महाराजांनी ॲडव्होकेट मांडक्यांकडे पाहिलं. त्यांनी खांदे उडवून आणि दोन्ही हाताचे पंजे विरुद्ध दिशेला पंख्याप्रमाणे हलवून संमती दर्शवली. माझ्या आशिलानं फोन कॉल का घेतले नाहीत असा प्रश्न माझ्या वकील मित्रानं उपस्थित केला. मयत स्त्रीने माझ्या आशिलापाशी कदाचित आत्महत्येचा इरादा उघड केला असावा. आपण मरणोन्मुख आहोत हे लक्षात आल्यावर SOS धाडल्यासारखे फोन केले असं ध्वनित केलं. आता मला मयत स्त्रीच्या वडिलांना याबाबत काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यासाठी त्यांनी पुन्हा साक्षीसाठी यावं.
श्री पाटील पुन्हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिले. माझ्या आशिलाला मयत स्त्रीने इतके फोन केले आणि त्यानं ते उचलले नाहीत. स्वतःला वाचवण्याचा ती निकराने प्रयत्न करत होती असं घटकाभर गृहीत धरलं तर एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो. तिने तुम्हाला का फोन केले नाहीत? का तिने फोन करूनही तुम्ही फोन उचलले नाहीत? तिनं 2दा फोन केले होते, पण आम्ही घरी नव्हतो. बॅटरी डाऊन होती म्हणून चार्जिंगसाठी फोन घरीच ठेवला होता. म्हणजे 17 तारखेला तिचं आणि तुमचं काहीही बोलणं झालं नव्हतं आणि तरीही तुम्ही जावयावर हे असले आरोप करतात. त्यानंतर कन्क्लुडिंग स्टेटमेंट करून मांडकेंनी केस संपवली. ॲडव्होकेट आव्हाड बोलायला उभे राहिले तेव्हा न्यायाधीश महाराजांच्या आणि श्रोत्यांच्या मनातही केतकीविषयी प्रतिकूल प्रतिमा अगोदरच तयार झाली होती. त्याचा ॲडव्होकेट आव्हाडांनी फायदा करून घेतला. ॲडव्होकेट आव्हाडांनी बचाव पक्षातर्फे बाजू मांडली. केतकी ही अत्यंत आताताई आणि कजाग बाई होती. तिनं आपल्या नवऱ्याला त्याच्या आईवडिलांपासून तोडलं होतं. अश्विनसारखा सहनशील नवरा मिळाला याचा तिनं गैरफायदा घेतला होता. नातवाला आजोबा आजींपासून तोडलं होतं. प्रत्यक्ष आपल्या आईवडिलांशीही तिचं फारसं कधी जुळलं नाही वगैरे पार्श्वभूमी त्यांनी रंगवून सांगितली. या उलट अश्विन हा कसा सालस कुटुंबवत्सल माणूस आहे हे पटवताना तो एकुलता एक मुलगा आहे, त्यानं मुलाची कर्तव्य नेहमीच पार पाडली आहेत. बाप म्हणूनही त्यानं निरंजनच्या बाबतीत सर्व गोष्टी केल्या आहेत. धकाधकीच्या नोकरीत असूनही त्याच्यासाठी वेळ काढला आहे. त्याचे इमारतीतल्या आसपासच्या लोकांशी सलोख्याचे संबंध होते. हे सगळं सांगताना त्यांनी आणखी एक नवा मुद्दा उपस्थित केला. सामान्यतः आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर एखादी व्यक्ती ऐन वक्ताला घाबरली तर आपल्या बचावासाठी खूप दूर असलेल्या कोणाला तरी फोन करणार नाही. आसपासच्या कोणाला तरी फोन करेल. बिल्डिंगच्या वॉचमनला बोलवेल. ज्या अर्थी तिने तसं काही केलं नाही त्या अर्थी अश्विनला लागोपाठ आलेले आणि त्याने न उचललेले फोन कॉल्स SOS असण्याची शक्यता नाही. ज्या अर्थी केतकीचा मोबाईल फोन खोलीच्या कोपऱ्यात जाऊन पडलेला सापडला त्या अर्थी तेव्हाही आईवडिलांनी किंवा नवऱ्याने फोन न उचलल्यामुळे तिने तो चिडून फेकून दिला असावा असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. शेवटी न्यायाधीश महाराजांना अपील केलं. सर्व गोष्टी विचार करता माझा अशील अश्विन शेळके याचा त्या आत्महत्येशी काहीही संबंध नाही. त्याची निर्दोष सुटका व्हावी अशी मी कोर्टाला नम्र विनंती करतो. कोर्टाची वेळ संपत आल्याने निर्णय होण्यापूर्वीच त्या दिवशी कोर्ट ॲडजर्न झालं. 8 दिवसांनी कोर्टाचा निकाल लागणार होता. न्यायाधीश महाराज धीर गंभीर आवाजात मोठं स्टेटमेंट वाचत होते. त्याकडे अश्विनचं लक्ष नव्हतं. त्यातला प्रत्येक तपशील त्याला कळतही नव्हता. त्याला फक्त शेवटच्या निकालात रस होता. तो क्षण आला. प्राण कानात एकवटून अश्विन ऐकू लागला. बळकट पुराव्याअभावी अश्विन शेळके यांची खुनाच्या आणि पत्नीला आत्महत्येसाठी उद्युक्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली जात आहे. मयत केतकी शेळके यांनी दुर्दैवानं जेव्हा आत्महत्येचा यशस्वी प्रयत्न केला तेव्हा अश्विन शेळके घटनास्थळापासून लांब होता. त्यांच्या कोणत्याही कृतीमुळे केतकी शेळकेंना त्यांनी आत्महत्येला प्रवृत्त केलं नाही. अश्विनच्या डोळ्यात पाणी जमलं. ॲडव्होकेट आव्हाडांनी आणि त्यानं हस्तांदोलन केलं. गेले कित्येक आठवडे चाललेली केस निकालात निघाली होती. अश्विनच्या बाजूनं कोर्टानं निकाल दिला होता. आता निरंजनला त्याच्यापासून कोणीही दूर करू शकणार नव्हतं. कॉंग्रॅट्स, अश्विनला मिठी घालत त्याचा चुलत भाऊ राहुल रुद्ध कंठाने म्हणाला. बाबा वाट पाहत असतील निकालाची. प्लीज त्यांना फोन करतोस का? मला त्यांच्याशी फोनवर बोलायला नाही जमणार. आजूबाजूच्या गोंधळातही अश्विनचे हे शब्द राहुलला ऐकू आले. राण्यांनी देखील अश्विनशी हस्तांदोलन केलं. ते तिघं कोर्टरूममधून बाहेर पडणार एवढ्यात माईबापू त्याच्या दिशेने झेपावलेले अश्विनला दिसले. तो सावध झाला. साल्या कुणाकुणाला पैसे चारलेस तुझं तुला ठाऊक. केतकीला तूच मारलंयस. तुला ठाऊक आहे हे, आणि आम्हाला बी. बऱ्या बोलानं निरंजनला आमच्याकडे दे, नाहीतर. अश्विनच्या शर्टाची कॉलर पकडत बापू ओरडले. 4 वर्षांपूर्वी अशीच कॉलर पकडून बापूंनी आपल्याला त्यांच्या घराबाहेर काढलं होतं. अश्विनला आठवलं. क्षणापूर्वीचा त्याचा भावूक हळवेपणा आपसूक ओसरला. संतापानं त्याचं शरीर थरथरायला लागलं.
त्यांच्यावर आवाज चढवून तो बापूंच्या अंगावर धावून गेला. नाहीतर काय करणार आहात? मोगलाई नाही लागून गेली. देणार नाही निरंजनला. तो माझा मुलगा आहे. कसा देत नाही तेच बघतो. मला धमकी देताय? हे तुमचं घर नाहीये मनमानी करायला. कोर्ट आहे. झाली तेवढी शोभा पुरे नाही का? पोलिसात तक्रारी केल्या, खोटे नाटे आरोप केले. इथे कोर्टात माझ्यावर आणि कोर्टावर आरोप करताय? परिणाम काय होतील कळतंय का? धक्के मारून बाहेर काढतील तुम्हाला. ॲडव्होकेट मांडकेंनी बापूंच्या खांद्याला धरून त्यांना बाजूला न्यायचा प्रयत्न केला. राहुलनी आणि ॲडव्होकेट आव्हाडांनी अश्विनला बळजबरीनं बाजूला नेलं. मागे वळून पाहणाऱ्या अश्विनच्या दिशेनं हातवारे करत माही किंचाळल्या, तुझं तळपट होईल मेल्या. आणि गळा काढून त्या रडायला लागल्या. कोर्टातला कोणी माणूस त्यांच्या दिशेनं येताना दिसल्याबरोबर गाडीला ब्रेक लावावा तसा त्यांचा आवाज एकदम बंद झाला. गेल्या 10-12 वर्षात अशी किती नाटकं अश्विननं पाहिली होती. कसं आपण या लोकांना सहन केलं आणि कसे संबंध ठेवले त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. आता या पाटील लोकांसमोर आयुष्यात कधीही यावं लागणार नाही या कल्पनेनं त्याला अगदी हायसं वाटलं. अश्विनच्या बाईकनं राहुल आणि तो घरी पोचले. दारात स्वस्तिक रेखलेलं होतं. आई दारात दिवा ओवाळायला उभी होती. मामी, अक्का आणि शेजारच्या वहिनीही त्याच्या स्वागताला हजर होत्या. आत्याच्या पदराला धरून बुजलेला निरंजन बाजूला उभा होता. दारासमोर दिवाणावर बाबांना कोणीतरी आणून बसवलं होतं. त्यांच्या शेजारी मामा बसले होते. दाजी मात्र कुठे दिसले नाहीत याची त्या क्षणालाही अश्विनच्या मनानं नोंद घेतली. अक्कानं अश्विनच्या पायावर दूध पाणी घातलं. सुवासिनींनी त्याला ओवाळलं. अश्विनच्या घशात आवंढा भरून आला. केतकीच्या प्रेमात पडल्यापासून याच आईवडिलांना आपण किती मनस्ताप दिला याची जाणीव त्याला तीव्रपणे झाली. तो दोघांच्याही पाया पडला. निरंजनला उचलून घेतलं आणि त्याला अश्रू अनावर झाले. माझा राजा, माझं पिल्लू ते, असं पुटपुटत तो निरंजनचे मुके घेत सुटला. त्या दोघांनाही आईनं जवळ घेतलं. गप आता, रडायचं नाही. जाता जाता तुझं वाटोळं करायची संधी त्या सटवीनं सोडली नाही. पण आता अरिष्ट टळलंय. आता निरूकडे पाहून मागचं सगळं विसरायचं. पदरानं नाकतोंड पुसत आई म्हणाली. गेल्या काही दिवसात अशा काही घटना घडल्या होत्या की घरच्या सुनेला असा अघोरी मृत्यू येऊनही घरावर दुःखाचं सावट टिकलं नव्हतं. आईनं माणसं जमवून गोडधोड जेवणाचा घाट घातला होता. अश्विन कसा बसा त्यांच्यात सामील झाला होता. पण खरं म्हणजे त्याला आत्ता एकट्याला निवांतपणे बसायचं होतं. आत्ता या क्षणाला त्याला कोणीही नको होतं, अगदी निरंजनसुद्धा. 10 वर्षातल्या आठवणी पुसून टाकणं सोपं नव्हतं. आठवत राहणं तर त्याहूनही तापदायक होतं. निरंजनला अक्काच्या मुलांबरोबर खेळायला सोडून तो माडीवरच्या स्वतःच्या खोलीत आला. खोलीचं दार बंद केलं आणि कॉटवर पडला. दाजींकडच्या एका लग्नात केतकीला आपण प्रथम भेटलो आणि वेड्यासारखे तिच्या प्रेमातच पडलो. ती तेव्हा 23 वर्षांची होती आणि आपण 26. आईबाबांनी खूप विरोध केला. केतकी आणि तिच्या घरचे लोक त्यांना पसंत नव्हते. अक्कानं देखील आपल्याला समजवायचा प्रयत्न केला. पण आपल्या डोळ्यावर प्रेमाची नशा चढली होती अशी काही. आज त्या प्रेमाची केवढी किंमत मोजायला लागली होती. केतकीच्या आठवणीनं अंगावर नुसता काटा फुलायचा तेव्हा. तिचा रुसवाई गोड वाटायचा. तिचा अनुनय करण्यात मजा यायचं. भांडणानंतर ती जेव्हा आपणहून मिठी मारायची, राजा राजा म्हणत गालात जीभ घोळवत लाडं बोलायची आणि आर्जवी नजरेनं आव्हान द्यायची, तेव्हा जीव अगदी भरून जायचा. त्यानंतरच्या शृंगारात भांडणाचा कडवटपणा विरघळून जायचा. पण आज त्या आठवणींनी शरीरही फुरफुरत नाही आणि मनही हुरहुरत नाही. लग्नाला वर्ष नाही झालं तोवर हिनं आपले रंग दाखवायला सुरुवात केली. नंतर तिचा तो जीव द्यायचा कांगावखोर प्रयत्न. तिनं आणि पाटील लोकांनी पोलीस चौकीपर्यंत काढलेली धिंड, बाबांचं वाढलेलं ब्लड प्रेशर, आईनं धरलेलं अंथरूण, नातेवाईकात झालेली छीथू आणि तरीही तिच्या प्रणयाला आसुसलेलं आपलं मुरदाड शरीर. त्यानंच घात केला सगळा. आपल्याला वाटत राहिलं सर्वांनीच थोडं गोडीनं घ्यावं म्हणजे ठीक होईल. ठीक होईल म्हणजे कोणी कुणाला टोमणे देणार नाही
आणि केतकी माझ्या वासना शमवत राहील. आपला हट्ट पाहून आईबाबांनी हाय खाल्ली, वेगळं बिऱ्हाड करायला लावलं. आता तरी हिच्या स्वभावात सुधारणा होईल असं वाटत होतं. निरंजनच्या जन्मानंतर तर आपल्याला आणि आईबाबांना नमवायला हिला हुकमाचं पानच मिळालं. पुढचं काहीही त्याला आठवायचं नव्हतं. तो उठला, पुस्तकांच्या कपाटातून एक थ्रिलर काढलं आणि वाचायला लागला. पण मन एकाग्र होईना. त्यानं पुस्तक मिटलं, हाताची घडी डोक्याखाली धरली आणि आढ्याकडे पाहायला लागला. त्याला नेमाड्यांचा चेहरा आठवला. फोनवर तुमचं काय बोलणं झालं, हा प्रश्न किती खोदून खोदून त्यांनी विचारला होता. कोणीतरी केव्हा तरी हा प्रश्न काढणार हे माहीत होतं, तरीही आपण उत्तर देताना थोडं गांगरलोच. पण ॲडव्होकेट मांडक्यांनीही पुन्हा पुन्हा तो प्रश्न कोर्टात विचारला, तोवर आपण मनाची सर्व तयारी केली होती. आरशासमोर उभं राहून आपण त्या उत्तराची केलेली तयारी अश्विनला आठवली. नेमकी कोणती एक्सप्रेशन्स त्यावेळी चेहऱ्यावर असायला हवीत, कोणती टाळायला हवीत याचा केलेला सराव आठवला. कोर्टात मांडक्यांना त्याने दिलेल्या उत्तराने झालेल्या हाशा आठवला. आणि नंतर ते संभाषणही. आत्ताही त्या आठवणीनं त्याचं रक्त उसळल्यासारखं झालं. त्या दिवशीचं फोनवरचं संभाषण तो आयुष्यभर कधीच विसरू शकणार नव्हता. पहिल्या फोनवर केतकी इतकी अद्वातद्वा बोलली होती की म्हातारा इतक्यात मरत नाही. फोन ठेवला तरी कानात तिचे ते शब्द घुमत होते. आपलं डोकं ठणठणायला लागलं होतं. इतक्यात तिचा पुन्हा फोन आला. आपण तिच्या अंगावर वास्कन ओरडलो होतो. मी ब्लेडनं मनगटाच्या नसा कापल्यात, तू ताबडतोब परत ये, तिनं म्हटलं होतं. या असल्या नाटकांना मी आता फसणार नाही. तू काही मरत बिरत नाहीस, तेवढी काळजी बरोबर घेतेस तू. तिची युक्ती आपल्या लक्षात आली आहे हे ऐकून ती भडकली होती. तुला आपल्या प्रेमाची, निरंजनची शपथ आहे. तू त्याला आत्ताच्या आत्ता घेऊन ये. प्रेम? कुणावर प्रेम? तुझ्यासारख्या हरामखोर बाईवर? अगं, तुझ्यावर प्रेम करणारा भाबडा अश्विन केव्हाच मेलाय. माझ्या मनगटातून रक्ताची धार लागलीये. तू ताबडतोब ये. आपण फोन बंद केला. पुन्हा रिंग वाजली. फोन करू नकोस. तुला काय हवंय ते कर. आय डोंट केअर. हे बघ, मी नुसती धमकी देत नाहीये. ही बघ, मी बेगॉनची बाटली तोंडाला लावतीये. पलीकडच्या बाजूने मोठा ठसका आल्याचा आवाजही आपण ऐकला. आपण फोन बंद केला. पुन्हा रिंग वाजली. अश्विन प्लीज. मला कसंसं होतंय. मी काय करू. तिला खरंच त्रास होत असावा. मी लगेच निघतोय. विश्वासला फोन करतो. तू पडून राहा. आपण तिला तसं म्हटलं आणि फोन स्विच ऑफ केला. आपण विश्वासला लगेच फोन केलाच नाही. डोळ्यासमोर दृश्य उभं राहिलं. तिनं बेगॉन पिऊन ती तळमळतीये, बेशुद्ध पडलीये, असाही आहे. पण पोटात तुटलं नाही, जीव कळवळलाही नाही. घाई करायला हवी होती, लगेच निघायला हवं होतं, पण निघावंसं वाटत नव्हतं. संपू देत एकदाचं हे सगळं. इतक्यात आतल्या खोलीतून बाबांचं हसणं ऐकू आलं. निरंजनबरोबर खालचं वरचं लॅडीस रंगात आलं होतं. किती दिवसांनी त्यांना हसताना पाहत होतो मी. तसाच बसून राहिलो. आईनं चहाचा कप हातात ठेवला. आपल्याला काहीतरी उत्तेजक पेय हवंच होतं. आधाशासारखा कप आपण तोंडाला लावला. ते पाहून आईला काय वाटलं कोण जाणे. तिनं डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यात जखमी भाव होता. तोंडानं बोलली मात्र काहीच नाही. तासाभरानं आपण विश्वासला फोन केला. खरोखरच हिनं आताताईपणा केलाय का, तिनं कोणाला मदतीला बोलवलंय का, हे आपल्याला समजून घ्यायचं होतं. विश्वासच्या घरच्या फोनची बेल वाजत राहिली. घरी कोणीच नव्हतं. म्हणजे एकतर ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकली नसेल किंवा त्यानं धावाधाव करून, पण नाही. तसं असतं तर त्यानं एव्हाना आपल्याला कळवलं असतं.
विश्वासकडे इथला लँडलाईन नंबर आहे. त्यानं फोन केलेला नाही आहे. मग आठवलं तो आणि शुभा कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. संध्याकाळभर आपण बेचैन होतो. घरात येरझारा घालत होतो. कदाचित केतकीच्या भावाचा नाही तर बापूंचा लँडलाईनवर फोन येईल. कदाचित शेजारच्यांचा, कुठल्या तरी हॉस्पिटलमधून का होईना पण फोन येईल. पण नाही, हिनं बेगॉन घेतलंच नसेल. फक्त मला घाबरवायला नाटकं करत असेल ही. बराच वेळ झाला, कुणाचाच फोन आला नाही. फोन ऑन केला. केतकीचे मिस कॉल येऊन गेलेले दिसले. बाकी कोणाचाही फोन नव्हता. त्यानंतर कोणाचा फोन येतोय का याची वाट पाहत आपण राहिलो शांतपणे. हातून बेचैन होतो. निरंजन आणि बाबा पोगो चॅनलवर काहीतरी पाहत होते. निरंजन बाबांना काहीतरी समजावून सांगत होता. बाबा कौतुकानं त्याच्याकडे पाहत होते. घड्याळात 5:45 वाजून गेले. 15-20 मिनिटांनी आपण निघालो. अपेक्षेपणे रस्त्याला गर्दी होती. वाटेत एक मिरवणूक लागली, पण आपण चिडलो नाही. नेहमीप्रमाणे बाजूबाजूनं गाडी काढण्याचा प्रयत्नही केला नाही. तरी 8:10 आपण घरापर्यंत आलो. एकट्याला आत जायचं धाडस होत नव्हतं. कदाचित काही बाई नजरेला पडेल, कदाचित ही बाया अंगावर धावूनच येईल. अजूनही विश्वास शुभा कार्यक्रमाहून आले नसतील आणि कदाचित अजूनही थोडी धुगधुगी असेल तिच्यात. अनायसे बाबांनी निरंजनला आईस्क्रीमसाठी पैसे दिले होते. दुकानात गर्दी होती. सौरभ घाडगे स्वतःच दुकानात होता. तोही गप्पांच्या मूडमध्ये होता. पण आपल्याला बोलायला काही सुचत नव्हतं. तरी त्यात 2 मिनिटं गेली. मग आईस्क्रीम घेतलं. निरंजनसाठी मोठा कोन घेतला. तो खुश. काही बाई बोलत होता तो आणि आपण नुसतंच करत राहिलो आणि विश्वासची वाट पाहत थांबलो. विश्वासची रिक्षा जाताना दिसली. निरंजनचं आईस्क्रीम संपलंच होतं. घाईघाईनं त्याला बाईकवर बसवून निघालो आणि बरोबर गाठला विश्वासला. सगळं कसं नीट जमलं होतं. दारावर कोणीतरी केलेल्या टकटकीनं अश्विन भानावर आला. त्याने इकडं तिकडं पाहिलं. तो पाषाणच्या घरात त्याच्याच खोलीत होता. कोण आहे? आलोच हं. दार उघडायला दाराकडे जाताना अश्विन ड्रेसिंग टेबलासमोर थबकला. स्वतःची चर्या पुरेशी दुःखी आहे ना याची आरशात पाहून अश्विननं खात्री करून घेतली आणि तो दार उघडायला गेला.